गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा जो दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो त्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यात अक्षरशः पावसानं थैमान घातलेला पाहायला मिळतोय। ओल्या दुष्काळाची परिस्थिती मराठवाड्यात सध्या आहे। बीड, लातूर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा असेल, बार्शी, माढा या सगळ्या ठिकाणी रस्त्यांवर, घरात, शेतीत सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। आणि पुढचे काही दिवस हे मराठवाड्यासाठी कसे असतील किंवा पावसाचा जोर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात कसा असेल आणि मराठवाड्यात खरंच अतिवृष्टीचा इशारा आहे काय, सगळं आपण जाणून घेणार आहोत। आपण पुणे वेधशाळेमध्ये आहोत आणि IMDचे जे सानप सर आहेत ते आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडनं हा सगळ्या पावसाचा अंदाज मराठवाड्यातला जाणून घेणार आहोत। सर, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। मराठवाडा गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। लातूर जिल्हा असेल, नांदेड, बीड या धाराशिव अक्षरशः पावसानं थैमान घातलं। याची नेमकी कारण काय आहेत आणि पुढे काही दिवस हा पाऊस असाच राहील का? येस, मेन कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले जे कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याचं पश्चिमेकडं ज्यावेळी ते मूव्ह होतात त्यावेळी जनरली मराठवाडा असेल किंवा मध्य महाराष्ट्रातील साऊथचा भाग असेल तिकडे जास्त पाऊस होताना आपल्याला दिसतो। आणि यावेळी जे सिस्टम्स तयार झालेले आहेत ते सेंट्रल बे ऑफ बेंगॉलमध्ये बॅक टू बॅक 3 सिस्टम्स आतापर्यंत आपल्याला दिसून आलेले आहेत आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस आपल्याला होताना दिसून आला। आता येणाऱ्या 3 ते 4 दिवसांचा किंवा 5 दिवसांचा जर फोरकास्ट बघाल तर 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता मराठवाड्यासाठी आहे, परंतु 26 तारखेनंतर परत त्याचा जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे। मेनली एक जे कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या 24 ते 48 तासामध्ये बनणार आहे आणि त्याची पश्चिमेकडे मुवमेंट असणार आहे आणि त्यामुळे नक्कीच मराठवाडा आणि साऊथ मध्ये महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भातील दक्षिणेकडचा भाग या सगळ्या एरियाजमध्ये मुसळधार पावसाची शक्यता स्पेशली 26, 27, 28 आणि 29 या पिरियडमध्ये असण्याची शक्यता आहे। सर, आज उद्या परवाचा विचार केला तर मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट आहे? पाऊस कसा असेल? अतिवृष्टी होईल असं वाटतंय? येणारे 2 दिवस तरी येलो अलर्टच आहे बऱ्याच ठिकाणी आणि अतिवृष्टी तर नाही। ऍक्च्युली काय आहे की येलो अलर्ट बऱ्याचदा ज्यावेळी थंडरस्टॉर्म्स होतात किंवा विजेच्या कडकडाटाचा पाऊस होतो त्यावेळी दिले जातात आणि सगळीकडेच अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस पडेल असं नाहीये। म्हणजे मुसळधार पावसाबरोबरच ज्यावेळी विजेचा कडकडाट असतो त्यावेळी सुद्धा नुकसान तितक्याच प्रकारचं होतं, कारण पावसाबरोबरच वाऱ्यांचा वेग सुद्धा जास्त असतो आणि विजा सुद्धा पडत असतात। तर अशा सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळं फक्त हेवी रेनफॉल साठीच नाही तर आपण थंडरस्टॉर्म साठी सुद्धा येलो अलर्ट दिला जातो। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट आहे, परंतु इतकी डेंजर सिच्युएशन आता तरी नाहीये, परंतु 26-27 नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तुम्ही दोनदा 26, 27, 28 तारखेचा उल्लेख केलाय। मराठवाड्यासाठी हे 3 दिवस महत्वाचे आहेत। पाऊस जोरदार असेल, रेड अलर्ट असेल का? आता सध्या तरी ऑरेंज अलर्ट त्या तारखांना दिला गेलेला आहे आणि जसजसं आपण अनालाइज करत जाऊ आणि जसजशी ती सिस्टम मूव्ह होईल तसतसं त्यामध्ये अजून कसा इम्पॅक्ट असेल त्याची क्लॅरिटी येईल, तर आपण ते तसे अपडेट देत राहू इन फ्युचर। सर, मराठवाड्यात याआधी एवढा पाऊस कधी नव्हता झाला। किती पाऊस झालाय मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमध्ये? काही सरासरी आली आकडेवारी आपल्याकडे? मराठवाड्याचा जर पूर्ण ॲज अ सब डिव्हिजन जर विचार केला तर एक म्हणजे पूर्ण मान्सूनचा जर विचार केला 1 जून ते 22 सप्टेंबर पर्यंत जर विचार केला तर सरासरी पाऊस तिथं 603 इतका होणं अपेक्षित आहे, परंतु 746 मिलीमीटर इतका पाऊस आपल्याला ह्या सीझन मध्ये मराठवाड्यामध्ये होताना दिसून आलेला आहे। म्हणजेच सरासरीच्या 24% जास्त पाऊस हा मराठवाड्यामध्ये आतापर्यंत झालेला आपल्याला दिसून येतो। सरासरीपेक्षा 24%? येस, 24% जास्त। ओके सर, फक्त मराठवाड्याची सध्याची काय स्थिती आहे? स्क्रीनवरती तुम्ही जो अंदाज सांगताय ती काय स्थिती आहे, जरा स्क्रीनवरती दाखवता येईल का आपल्या प्रेक्षकांसाठी? येस येस, नक्की। आता हे अपडेट होईल आज दुपारनंतर, तर आपण बघू शकतो की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट आहे येणारे 2 ते 3 दिवस, परंतु 26 तारखेनंतर हे अपडेट होईल आज दुपारनंतर, त्यावेळी आपल्याला अजून क्लॅरिटी येईल। तर 26, 27, 28 आणि 29 तारखेला ऑरेंज अलर्ट आपण एक्सपेक्ट करू शकतो मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये, स्पेशली 26 तारखेनंतर। बर सर, सॅटेलाइट इमेज पण काहीतरी दर्शवत आहे, हे नेमकं सगळं काय आहे ते सांगाल का? कारण पावसाचं जे क्षेत्र आहे ते सगळं महाराष्ट्रावर दिसतंय आता तरी। हा, सध्या काय आहे की एक चक्रीय स्थिती मध्य महाराष्ट्रावर आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की पुणे, त्याचबरोबर मुंबई आणि सराउंडिंग एरियाज किंवा मग नॉर्थचा किनारपट्टीचा भाग असेल तिथे
आता पाऊस पडताना दिसतोय आणि मराठवाडा आणि विदर्भात जर बघाल तर इतका असा नाहीये, म्हणजे तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज तरी आहे. उद्या आणि परवा इंटेन्सिटी थोडीशी कमी होईल, परंतु 26 नंतर परत एकदा पिकअप करण्याची शक्यता आहे. खरं तर मराठवाड्यात जो पावसाचा थैमान आहे 700 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस या 1 जून ते 22 सप्टेंबर या काळात झालाय. 24% सरासरीपेक्षा हा जास्त पाऊस म्हणता येईल. आज उद्या जरी पावसानं विश्रांती घेत असली तरी मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांना 26, 27, 28 हा पावसाचा पुन्हा धोका असल्याचं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात येते. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.